वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीमद्भगवद्गीता 18वा अध्याय ज्ञानसन्न्यास योगो नाम त्याचा असणारा या ठिकाणी 16वा श्लोक आपण पाहिला मागच्या पाठामध्ये. दुर्मती आणि सुमती याच्यावर आता या ठिकाणी विश्लेषण चालू झालं आहे. देहाव्यतिरिक्त आत्म्याचं अस्तित्व आहे जे मान्य करतात ते सगळे सुमती, आणि देह म्हणजे आत्मा या अनुषंगाने राहणारे हे सगळे दुर्मती. म्हणजे अशा प्रकारे जे दुर्मती आहेत, देह म्हणजेच आत्मा म्हणणारे, हे काय होतात, त्या देहाच्या अनुषंगाने प्राप्त होणारी सुखदुःख ही ते सगळे संस्कार त्या ठिकाणी ठेवून काय या जन्म आणि मरणाच्या फेऱ्यामध्ये येतात. देहाव्यतिरिक्त आत्म्याचं अस्तित्व जे मान्य करतात ते काय या जन्म आणि मनरूप संसारामध्ये पुन्हा येत नाही. म्हणून अशा प्रकारे मागच्या 16व्या श्लोकाच्या द्वारे या ठिकाणी दुर्मती कोण ते सांगितलं. पश्यत्य अकृतबुद्धित्वात् न स पश्यति दुर्मती. ही अशा प्रकारे देह म्हणजेच आत्मा या अनुषंगाने सर्व व्यवहार जे करणारे आहेत, सारासार ज्यांच्यावर शास्त्र आचार्य गुरुपरंपरा याच्या अनुषंगाने संस्कार झालेले नाहीत, जसे आम्ही म्हणू त्याप्रमाणेच सर्व आहे, अशा प्रकारे विचार करणारे जे आहेत हे सगळे काय दुर्मती आहेत. आणि सगळेच्या सगळे दुर्मती जन्म आणि मरणरूप संसाराला पुन्हा पुन्हा येतात. आणि अशा प्रकारे सुमती म्हणजे कोण त्याची व्याख्या पुन्हा या 17व्या श्लोकामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतात. कः पुनः सुमतिः यः सम्यक् पश्यति इति उच्यते. दुर्मती अशा प्रकारे आहे. सुमती चांगली व्यवसायात्मिका बुद्धी आणि अव्यवसायात्मिका बुद्धी त्या ठिकाणी सांगितलं. कुठे दुसऱ्या श्लोकामध्ये अध्यायामध्ये व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन बहुशाखा यनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनां सांगितलं. अव्यवसायात्मिका व्यवसायात्मिका एकेह कुरुनंदन ती फक्त आणि फक्त परमेश्वराचा आहे. अशा प्रकारची जी बुद्धी आहे ती व्यवसायात्मिका नाही. अव्यवसायात्मिका बहुशाखा यनंताश्च, हे करायचंय ते करायचंय अमुक करायचंय, अशा प्रकारची जी बुद्धी आहे हे अव्यवसायात्मिक, स्थिर नाही. ज्या बुद्धीमध्ये चंचलता अपेक्षित आहे, जास्त प्रमाणात आहे, स्थिर नाही, अशा प्रकारची बुद्धी अव्यवसायात्मिक बुद्धी. म्हणजे जी अव्यवसायात्मिक बुद्धी तिलाच या ठिकाणी 18व्या अध्यायामध्ये दुर्मती सांगितली. ती काय सांगितली या ठिकाणी, ती दुर्मती आहे, ती परमेश्वराकडे घेऊन जाणारी नाही. तर ती कुणाकडे घेऊन जाणारी आहे, तर ती सगळीच्या सगळी अव्यवसायात्मिक बुद्धी दुर्मती संसाराकडे घेऊन जाणारी, संसार सुखदुःख प्राप्त करून त्यांचे भोग अनुभवायला लावणारी आहे. म्हणून तिचा आम्हाला काही उपयोग नाही. मग काय केलं पाहिजे, बुद्धी जी आहे, म्हणून त्या ठिकाणी सांगितलं काय, बुद्धिनाशात प्रणश्यती. दुसऱ्याचा अध्याय सांगितलं ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. की अशा प्रकारे जोपर्यंत तुमची बुद्धी आहे तोपर्यंत हे सगळा व्यवसाय, हा सगळा संसार आहे, हे करायचे ते करायचं अमुक करायचं. बुद्धिनाशात, जेव्हा बुद्धीचा नाश होईल, पारमार्थिक अर्थ बुद्धीचा नाश होईल म्हणजे सगळे जे विचार आहे संसारिक, मला हे करायचं अमुक करायचं, ते सगळं जे काय आहे ते सगळेच्या संकल्प विकल्प हे ज्यावेळेस तुम्हाला काय होईल, या बुद्धीमध्ये हे विचार करण्याचे संपतील, त्याच वेळेस काय होईल, तो एकमात्र परमात्मा त्या ठिकाणी राहील. हे थोडक्यात तिथं सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आता असणारा पारमार्थिक अर्थ. म्हणून जोपर्यंत बुद्धी चालते तोपर्यंत संसार आहे. जेव्हा बुद्धी थांबली मग संसार थांबला. म्हणून अशा प्रकारे मग काय केलं पाहिजे, म्हणून बुद्धी जी आहे बुद्धी सुमती केली पाहिजे. चांगली बुद्धी, चांगले संस्कार. म्हणून आपल्याकडे आपण संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. कारण का, संस्कार बरोबर येणारे बुद्धीच्या बरोबर. आणि मग ते संस्कार कसे पाहिजे, ते चांगले पाहिजे. जे चांगले संस्कार परमेश्वराकडे घेऊन जाणारे आहेत, स्वस्वरूपाकडे घेऊन जाणारे आहेत, असे संस्कार ज्या बुद्धीवर झालेले आहेत, गुरु शास्त्र आचार्य यांच्या उपदेशाने
मग तो काय तो ह्या संपूर्ण संसार बंधनातून मुक्त होऊन स्वस्वरूपाकडे त्याचं असणारं प्रस्थान होतं. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी आता सांगितलं सुमती कोणती. तर मग सुमती कोण, तर जो चांगले अवलोकन करतो की चांगल्या प्रकारे पाहणारा. या पश्यती स पश्यती सांगितलं शास्त्राने की अशा प्रकारे सगळ्यामध्ये जो पाहतो कर्मण्य कर्म य पश्येत अकर्मण्य कर्मण्य हा स बुद्धिमान मनुष्येषु सांगितलं. कर्मामध्ये अकर्म अकर्मामध्ये कर्म म्हणजेच काय तर कर्मामध्ये अकर्म अकर्मामध्ये कर्म म्हणजे यथार्थ स्वरूपाने पाहणे. या संपूर्ण जगतामध्ये काय फक्त परमेश्वरच आहे. अंतर्बहिष्ठ तत्सर्व व्याप्यम नारायण स्थिता. नारायणाच्या व्यतिरिक्त अन्य या ठिकाणी कोणतीही वस्तू नाही. वासुदेव सर्वम अशा प्रकारे दृष्टी निर्माण होणं म्हणजे यः पश्यती स पश्यती, तो वास्तविक पाहणारा आहे. आणि तो जो अशा प्रकारे जो वास्तविक पाहणारा आहे तो वास्तविक कोण, तो सुमती. त्याची या ठिकाणी 17व्या अध्यायामध्ये व्याख्या करतात. यस्य नाहंकृतो भावः यस्य नाहंकृतो भावः बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान् लोकान् नहंती न निबध्यते. यस्य न अहंकृतो भावः की सर्वात प्रथम की ज्याच्यामध्ये काय कुठल्याही प्रकारचा मी करता, हे सगळ्याचं मूलभूत कारण काय, अहम करोति इति वृथाभिमानः, मी करता अशा प्रकारची जी भावना आहे ती भावना ज्याच्यामध्ये यस्य न अहंकृतो भावः, मी हे करतो, मी या कर्माचा करता आहे, अशा प्रकारची जी भावना आहे ही भावना ज्याच्यामध्ये नसते. कर्तेपणाची असणारी जाणीव जी आहे हीच बंधनाला मूलभूत कारण. म्हणजे मी करतो कुठल्याही प्रकारचा अहम करो मी तिथला करो मी मधला मी आला की विषय संपला, त्याचा तो करता झालाच. आणि जसा करता झाला त्या क्षणापासून त्या वस्तूचा असणारं त्या कर्माचा असणारं फळाला तो त्याची बांधिलकी झाली. परंतु हा जो आहे कोण सुमती, त्याला कळतं यः पश्यती स पश्यती, हे लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे पाहणारा, कशा प्रकारे पाहणारा, आता यस्य न अहंकृतो भावः, पहिला ज्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा मी करता जे आहे ना, ही सगळी भावना ज्याच्यामध्ये आता राहिलेली नाही कुठल्याही कर्माचा. हे काय सगळं प्रकृतीच्या अनुषंगाने चाललेलं आहे. गुणेषु वर्तन्ते इति मत्वान सज्जते, हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत दृढ करून घ्यायचा. जे गुण आहे ते गुणामध्येच वर्तन्ते, त्याचा माझा काहीही संबंध नाही. आणि नंतर यस्य न अहंकृतो भावा बुद्धिर्यस्य न लिप्यते, त्यानंतर काय, ज्याची बुद्धी करतात नसल्यामुळे त्या ठिकाणी असणारे सुख दुःख जे काय होईल पुण्य पापात्मक कर्म आहे त्याने ज्याची बुद्धी अंधकरण काय लिप्त होत नाही. त्यामुळे कर्माच्या अनुषंगाने कर्माच्या फलाने करता म्हटल्यानंतर त्या कर्ताचं असणारं फल लगेच प्राप्त होते, बुद्धीमध्ये लगेच जाते. ते सगळं त्या ठिकाणी काय परमेश्वराने सगळी ती अटॅचमेंट करून ठेवलेली आहे. जशी मोबाईलला ती सगळी अटॅचमेंट आहे, तुम्ही काय पाहता काय नाही हे सगळं जसं मेमरी कार्डमध्ये किंवा त्या वस्तूमध्ये सगळं काय होतं सेव्ह होत राहतं किंवा त्या ठिकाणी सगळं दिसत राहतं. त्याप्रमाणे इथेच आहे. ज्या क्षणी मानलं मी करता आहे त्या क्षणी त्याची असणारी कर्म लगेच तुमच्या अकाउंटला टाकायला सुरुवात केली जाते. मग तिथं विचार नाही, ते ऑटोमॅटिक ट्रान्झॅक्शन आहे. जसं आता सगळं चाललं, आता सगळं जग जी अर्थव्यवस्था आहे सगळी काय ऑटोमॅटिक ट्रान्झॅक्शनवर आली. पैसे एक फक्त तुमचा मोबाईल असेल तर तुम्हाला खिशामध्ये आता काही नसलं तरी चालतं. अगदी भाजीवाल्यापासून या महिलांना 5 रुपयाच्या मिरच्या घेतल्या तरी त्या तुम्ही ते ह्याच्यावर देता. गुगल पे असेल तर तुमचा फोन पे असेल त्याच्यावर सरबत पिला द्या पैसे. म्हणजे ट्रान्झॅक्शन म्हणजे हार्ड कॅश ज्याला म्हणतो, कॅश नावाचा विषयच नाही. मग ते कुठं जाणार किंवा कुठे येणार, तुमच्याच अकाउंटला येणार. जे काय ते तुमच्या अकाउंटमधनं जाणार किंवा जे काही येणार आहे ते सुद्धा तुमच्याच अकाउंटला येणार आहे. कारण का तुमचं असणारं सिम, तुमच्या नावावर घेतलेलं सिम कार्ड जे आहे ते रजिस्टर झालेलं आहे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी त्या मोबाईलचा नंबर असेल, बँकचा नंबर असेल, ते सगळ्याचं ट्रान्झॅक्शन तुमच्याद्वारे तुमच्याच अकाउंटला येणार आहे. दुसऱ्या कुणाच्याही अकाउंटला जाणार, चुकून सुद्धा जाणार नाही. तसंच आहे या ठिकाणी. ज्या क्षणी तुम्ही मी करता अहम करता ही भावना केली
तुमच्या नावाचं असणारं सीम त्या ठिकाणी त्या शरीरामध्ये टाकलं किंवा या अंतःकरणामध्ये ते सीम भरलं आणि त्या सीम भरल्यानंतर तिथं तुम्ही तुमचं नाव टाकलं अहम XYZ, मी श्याम, मी राम, की त्यात होणाऱ्या अकाउंटमधली सगळी ट्रान्झॅक्शन आहेत, त्या अंतःकरणामध्ये होणारी सगळी ट्रान्झॅक्शन आहेत, ती काय होणार आहे, ती सगळीच्या सगळी कोणाच्या वाट्याला येणार आहे, तर सर्वच्या सर्व तुमच्याच वाट्याला येणार आहे. ज्याच्या त्याच्या वाट्याला ज्याप्रमाणे जाणार नाही त्या मोबाईलमधलं ट्रान्झॅक्शन त्याप्रमाणे येतच. आणि म्हणून करतात नसल्यामुळे बुद्धिर यस्य न लिप्यते, त्यामुळे त्याची जी बुद्धी आहे ती काय, त्या असणाऱ्या तिथं होणाऱ्या कुठल्याही कर्मफलाने काय होतंय, लिप्त होत नाही. हत्वापि स इमान लोकान, की अशा प्रकारे मग काय होतंय, त्याच्याद्वारे कोणतंही जरी कर्म केलं गेलं, हत्वापि स इमान लोकान, या सर्व लोकांना काय करून, मारून, हत्वापि स इमान लोकान, या सगळ्या ह्याचा तो करता जरी बनला, जर बुद्धी त्याची असणारे अहम भावना त्याच्यामध्ये नसती, ज्या क्षणी नाही त्या क्षणी काय होणार आहे मग, तर त्या क्षणी काय होणार, हत्वापि स इमान लोक, या सर्वांना सुद्धा मारून काय होणार आहे, न हंती न निबद्धते, म्हणजेच काय, त्या कर्माच्या फलाने कार्य करून सुद्धा, कर्म करून सुद्धा त्या कर्माच्या फलाने तो न निबद्धते, त्या कर्माच्या फलाने तो लिप्त होत नाही. म्हणून अशा प्रकारे जो कर्मफलाने लिप्त होत नाही तो सुमती. अलग लक्षात, तेच त्या ठिकाणी सांगितलं, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूः, ही जी तिसरी तिथं पंक्ती आहे ती ह्या श्लोकाचा परिपूर्ण अर्थ 17व्या श्लोकामध्ये जे काही सांगायचं आहे, 18व्या अध्यायातील 17व्या श्लोकामध्ये जो सिद्धांत प्रतिपादित करायचा आहे तो त्या ठिकाणचा सिद्धांत. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूः, मा हा कर्मफल हेतुर्भूः, कर्माचे असणारी फल हेतु मा भूत. मग कधी हेतू मा भूत होणार, तर यस्य ना अहंकृतो भावः बुद्धिर यस्य न लिप्यते, ज्या क्षणी त्याच्या मनामध्ये असणारा अहम भावना, मी करतो ही भावना ज्यावेळेस नष्ट होऊन जाईल त्याच वेळेस मग अशा प्रकारचा तो असणारा करता, त्याला सात्विक करता म्हणतो. त्याने कुठल्याही प्रकारची जरी कर्म केली तरी त्या कर्माने तो लिप्त होत नाही. ते दुसऱ्या पंक्तीतून सांगितलं, हत्वापि स इमान लोकान, या सर्वांना मारून सुद्धा तो न हंती न निबद्धते, तो कुठल्याही कर्माच्या फलाने त्या ठिकाणी मारू नाही, त्यांना मारत नाही, अथवा त्या कर्माने तो काय होतो, बद्ध होत नाही, कर्माच्या फलाने तो त्या ठिकाणी बद्ध होत नाही. आणि अशा प्रकारे असणारा तो सात्विक करता, अथवा ज्याची असणारी ही जी मती आहे, ही मती काय झाली, ही सुमती, म्हणजे चांगल्या गोष्टीकडे घेऊन जाणारी. या ठिकाणी सांगितलं. आचार्य काय म्हणतात, याच्यावर विशेष व्याख्यान आचार्यांचं केलंय आचार्य याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये पक्ष प्रतिपक्ष आणि सिद्धांत पण या ठिकाणी आचार्यांनी घेतलेला आहे. त्याचा अर्थ थोडक्यात पाहू. काय म्हणतात आचार्य, यस्य इति यस्य शास्त्र आचार्य उपदेश न्याय संस्कृतात्मनः न भवति अहंकृता इति एवं लक्षणः भावः भावना प्रत्ययः एते एव पंच अधिष्ठानादयः अविद्या आत्मनि कल्पिताः सर्वकर्माणि कर्तारः न अहं तु तत् व्यापाराणां साक्षिभूतः अप्राणोक्षम मनः शुभ्रः अक्षरात् पुरुषः परः मुण्डकोपनिषदं तत्र केवल अविक्रियः इत्येवं पश्यति तदुद्य अंतःकरणं यस्य आत्मनः उपाधिभूतः न लिप्यन्ते न अनुशयति होति इदम् अहम् अकर्षं तेन अहं नरकं गमिष्यामि इत्येवं यस्य बुद्धिः न लिप्यते स सुमतिः स पश्यति हत्वापि अप्स इमान् लोकान् सर्वान् इमान् प्राणिनः इत्यर्थः न हन्ति हननक्रिया न करोति न बध्यते नापि तत्कार्येण अधर्मफलेन संबध्यते. अशा प्रकारे काय म्हणतात, सुमती जे आहे त्याचं या ठिकाणी विशेष व्याख्यान आचार्य या ठिकाणी करतात. काय म्हणतात आचार्य या ठिकाणी, शास्त्रानुसार आचार्य उपदेश आणि तदनंतर न्याय यांनी ज्याच्या अंतःकरणाला संस्कार झालेला नाही अशा अहंकृत म्हणजे मी करता अशा स्वरूपाचा भाव म्हणजे भावना प्रत्यय नसतो, की हा जो काय आहे, जो हा या सुमती जो आहे त्याचा काय, तो काय म्हणतो, तो जो आहे तो काय शास्त्रानुसार आचार उपदेश
तदनुसार न्याय यांनी ज्यांच्या अंतःकरणाला संस्कार झालेला नाही अशा अहंकृत म्हणजे मी करत्या अशा स्वरूपाचा भाव म्हणजे भावना प्रत्यय नसतो. म्हणजे अशा प्रकारे अहम सगळ्यात थोडक्यात म्हणजे सांगायचं सारासार याच्यामध्ये ज्याच्या अंतःकरणामध्ये अहम भावना मी करता हा जो प्रत्यय आहे हा प्रत्यय याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला नाही. हे स्पष्ट. ठीक आहे. त्यानंतर मग काय मग नसतो तर मग तो काय समजतो मग अहं करता नसतो मग तो तर हे पंच अधिष्ठानाधिकम ते जे सांगितले मागच्या पाठामध्ये पंच अधिष्ठानाधिकम ते कोणकोणते ते सगळेच्या सगळे काय हे तर हे पंच अधिष्ठानाधिकम जे अविद्येने आत्म्यावर कल्पिलेले आहेत. हे सगळेच्या सगळे अधिष्ठानम तथा करता वगैरे जे ते 5 सांगितले त्या ठिकाणी ते सर्वचे सर्व पंच अधिष्ठानाधिकम जे काय झाले अविद्येने आत्म्यावर कल्पिलेले आहेत. हे सगळेच्या सगळे अविद्येमुळे काय झाले हे आत्म्यावर कल्पना त्यांची केलेली. त्याच्यामुळे करता का मानतो तर अविद्येमुळे वास्तविक नसताना मूल जी अविद्या आहे या मूल अविद्येने तो स्वतःला करता मानतो. आणि म्हणून अशा प्रकारे हे जे आहे 5 अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथग्विधाः विविधाश्च पृथक्चेष्टाः दैवं चैवात्र पंचमम हे जे त्या ठिकाणी जे 5 सांगितले ते अधिष्ठानाधिकम जे काय अविद्येने आत्म्यावर कल्पिलेले आहेत तेच कर्माचे कर्ते आहेत मी नव्हे. हे सगळे जे आहेत अधिष्ठानाधिकम हेच त्या कर्माचे काय आहे कर्ते आहेत यांच्यामुळेच म्हणजेच मगाशी सांगितल्याप्रमाणे गुणा गुणेषु वर्तन्ते इति न्यायेन त्यांचे विषय आणि इंद्रियांच्या असणारे संयोग त्या अनुषंगाने त्यांचं चाललेलं आहे. माझा त्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही अशा भावनेने जो राहतो तो तेच सांगितलं. म्हणजेच हे 5 अधिष्ठानाधिकम जे अविद्येने आत्म्यावर कल्पिलेले आहेत तेच म्हणजे कोण हे पंचाधिकम अधिष्ठान तथा कर्ता वगैरे जे आहेत इंद्रिय पंच ते सगळे तेच कर्म हे ते जे आहेत हे सगळे या कर्माचे कर्ता आहेत. जे काही कर्म करत आहेत प्रकृती क्रियमानाने हे सगळं त्या प्रकृतीमध्येच घडत आहे. माझा त्याच्याशी काही संबंध नाही अशा प्रकारे कर्माचे कर्ते आहेत मी नव्हे. हे प्रकृतीमध्ये सगळं घडते माझा त्याच्याशी काही यत्किंचित मात्र संबंध नाही अशा प्रकारे जाणणारा म्हणजेच मी नव्हे मी केवळ त्यांच्या व्यापाराचा साक्षीभूत आहे. मी या ठिकाणी मी कोण आहे मग सगळं जे काही घडत आहे ते सगळं घडणाऱ्याचा जो साक्षीभूत त्या ठिकाणी असणार आहे केवळ मी या ठिकाणी साक्षीभूत. असा साक्षी जो असतो काय साक्षीचा त्या घटनेशी कुठल्याही प्रकारचा संबंध असतो का नसतो. रस्त्याने चाललेला आहे तो आणि मध्येच भांडणं झाली मारामारी झाली किंवा एखादी घटना घडली मग काय झालं तर सगळं घडल्यानंतर चौकीमध्ये गेलं सगळं झाल्यानंतर न्यायप्रविष्ट प्रकरण झाल्यानंतर मग काय म्हणतो त्या ठिकाणी न्यायाधीश साक्षी कोण आहे साक्षीला बोलवा म्हणजे काय की ज्याने हे सगळं पाहिलंय परंतु ज्याचा या घटनेशी संबंध नाही तोच साक्षी असतो. त्या घटनेशी संबंध जे असणारे ते सगळे आरोपी असतात परंतु ज्याचा या घटनेशी संबंध नाही असा साक्षी कोण आहे त्या साक्षीला या ठिकाणी बोलून घ्या म्हणतात. तसं या ठिकाणी हे सगळं जे काय चाललंय अधिष्ठानम तथा करता हे सगळे इंद्रियांच्या चेष्टा विविधा चेष्टा वगैरे हे सगळं आहे दैव हे 5 जण जे सगळे घडवत आहेत माझा त्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही अशा स्वभावाने अशा प्रकारे जो साक्षी भावाने फक्त पाहण्याचं काम करतो आहे तो. आणि तेच सांगितलं मी केवळ त्यांच्या व्यापाराचा साक्षीभूत आहे. मी फक्त साक्षी मात्र त्याचे सन्निधान मात्रेण तसा मी साक्षीभूत आहे. तेच सांगितलं मुंडक श्रुतीत सांगितल्याप्रमाणे मुंडक उपनिषदामध्ये तसं सांगितलं मी प्राणरहित म्हणजे क्रिया शक्तिशून्य मनोरहित म्हणजे ज्ञानशक्तिशून्य शुद्ध सर्वाहून श्रेष्ठ असते ते अक्षर त्याहून परा आहे. अक्षर ब्रह्मापेक्षाही अक्षर जे आहे त्या स्वरूपाहून द्वाविमो पुरुषो लोके अक्षरश्चाक्षरे च क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थक्षर उच्यते उत्तम पुरुषस्तन्यः परमात्मेति उदाहृतम. ते जो उत्तम पुरुष आहे त्या अशा प्रकारचा असणारा उत्तम पुरुष त्या ठिकाणी मी आहे तेच सांगितलं. या ठिकाणी असा असणारा
अक्षर त्याहून पर असे काय, असे जो समजतो व ज्याचे आत्मोपाधी रूप अंतःकरण लिप्त होत नाही. म्हणजेच काय, माझ्या हातून काय हे पाप घडले आहे, त्यामुळे मला नरक प्राप्त होईल अशा रीतीने पश्चातापयुक्त बोध होत नाही. की त्याच्या अशा प्रकारे या कशाशीच त्याचा संबंध येत नसल्यामुळे, केवळ साक्षी भावाने जो त्या ठिकाणी असल्यामुळे काय, याच्या सगळ्याचं असणारं जे फळ आहे, कोणतं फळ, याच्यामुळे काय म्हणतो, माझ्या हातून पाप घडले आहे, माझ्या हातून अमुक पाप घडला आहे आणि मला त्याच्या अमुक यातना करण्यासाठी मला अमुक नरकामध्ये जायला लागेल अशा प्रकारे, त्यामुळे मला नरक प्राप्त होईल अशा रीतीने पश्चातापयुक्त होत नाही. आणि तो जो आहे हा काय, साक्षी भावाने असल्यामुळे, गुणागुणेश वर्तनते या न्यायाने फक्त साक्षी भावाने ते सगळं पाहत असल्यामुळे त्याचा याचा काही संबंध नाही. आणि संबंध नसल्यामुळे त्या कर्माच्या फलांचा असणारा तो करता होत नाही. आणि करता होत नसल्यामुळे त्या कर्माची असणारी फलं स्वर्ग नरकाधिक प्राप्ती त्याला प्राप्त होत नाही. आणि म्हणून काय, पश्चातापयुक्त होत नाही. तो सुमती त्यालाच जसे असेल तसे दिसते. आणि म्हणजे अशा प्रकारे त्याला त्या ठिकाणी काय सांगितलं, तो सुमती म्हणजे काय, त्याला जसं आहे तसं पाहतो. यः पश्यति स पश्यति, मगाशी म्हणून सांगितलं, जो जसं आहे तसं पाहण्याचा प्रयत्न करतो. जसं आहे तसं पाहण्याचा प्रयत्न म्हणजे सगळं प्रकृतीमध्ये ज्या सगळ्या क्रिया घडत आहे, माझा याच्याशी काही संबंध नाही. मी फक्त आणि साक्षी भावाने त्या ठिकाणी आहे अशा प्रकारे विचार करतो. तो सुमती, तेच सांगितलं, त्यालाच जसे आहे तसे पाहतो. यामुळे तो सर्व प्राण्यांचा वध करीत नाही व तो त्या कर्माचा परिणाम म्हणून अधर्म फलानेही बद्ध होत नाही. आणि अशा प्रकारे साक्षी भावाची वृत्ती असल्यामुळे तो कोणाचा तो न हंती न हत्वा पी स इमान लोकांना हंती न निबद्धते. तो कुठल्याही कर्माचा करता, कर्म, क्रिया काही होऊ शकत नाही. कारण का, तो फक्त आणि फक्त साक्षी भावाने राहतो. मग खालच्या ज्या लिहिलेल्या क्रिया, हत्वापि सैमान लोकांना हंती न निबद्धते, की कुठल्याही क्रमाचा करता, करणं, कर्म काही तो होत नाही. नंतर काय म्हणतात आचार्य पुन्हा, ननु हत्वापि न हंतीति विप्रसिद्धमुच्यते यद्यपि स्तुतिः न एषा दोषः लौकिक पारमार्थ दृष्ट्यापेक्षया तो ते देहात्माद्यबुद्ध्या हंताहम इति लौकिकीं दृष्टिमाश्रित्य हत्वापीति आह यथा दर्शितं पारमार्थिकीं दृष्टिम् आश्रित्य न हंती न बध्यते इति एतदुभयम् उपपद्यते एव. आणि अशा प्रकारे काय म्हणतात, अहो पण ही जरी ज्ञानाची स्तुती असली तरी मारूनही मारत नाही हे म्हणणे विरुद्ध आहे. या ठिकाणी पूर्वपक्षी मजेशीर हे करतो, विचार या ठिकाणी आणतो. काय म्हणतो, अहो सगळं तुमचं ठीक आहे, की तो ज्ञानी आहे, तो साक्ष भावाने पाहत आहे, तो असं करत आहे, ते तसं करत आहे, सगळं तुम्ही जरी म्हणत असला तरी सुद्धा तुम्ही हे काय जे म्हणताय ना, जरा वेगळंच वाटतंय मला. की तो म्हणजे काय, त्यांनी काही केलं तरी चालणार आहे का, तो ज्ञानी झाला म्हणून. मग तेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. अहो पण काय म्हणतायत, अहो पण जरी ज्ञानाची स्तुती, तुम्ही म्हणताय ज्ञानाची स्तुती आहे वगैरे सगळं, हे सगळं वापरतायत चांगले चांगले गोड शब्द. म्हणजे या गोड शब्दाने त्यांनी जरी मारलं तरी त्याला काय, त्याचं काय सुखदुःख होणार नाही, किंवा त्या कर्माचा तो करता होणार नाही का, किंवा त्याच्या वाट्याला ती कर्म जाणार नाहीत का. असं कसं तुम्ही म्हणता की मारून सुद्धा तो मारत नाही, हे जो तुमचा विचार आहे, हा विचार आमच्या काय बुद्धिपटलावर येत नाही. अहो पण जरीही ज्ञानाची स्तुती असली तरी मारूनही मारत नाही हे म्हणणे विरुद्ध आहे, हे काय आम्हाला पटत नाही. तुम्ही बाकी काही म्हणा, पण प्रत्यक्ष मारतोय आणि तुम्ही खुशाल म्हणताय की तो मारूनही मारत नाही. हे कसं काय आम्ही समजून घ्यायचं, म्हणजे आमच्या समोर मारतोय आणि तुम्ही म्हणतात तो कुठे मारतोय, तो मारतही नाही, तो काहीच करत नाही, अशा प्रकारचे तुम्ही म्हणताय, हे आमच्या बुद्धिपटलावर येत नाही. आचार्य त्याचा काय म्हणतात, आचार्य विरोधाचा परिहार करतात, हा विरोध रूपी दोष येत नाही. आचार्य म्हणतात ठीक, तुम्ही जे म्हणताय त्याचा तुमचा जे काय मनामध्ये संशय आहे की प्रत्यक्ष समोर मारतोय तरी सुद्धा तो मारत नाही, हे जे तुमचं म्हणणं आहे
त्याचं जे समाधान आहे त्याचं समाधान आचार्य या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात. काय म्हणतात आचार्य? लौकिक दृष्टी व पारमार्थिक दृष्टी या दोन दृष्टीच्या अपेक्षेने वरील निर्देशाची उपपत्ती लागते. या ठिकाणी हे जे शब्द वापरला आहे कोणता? अत्वापि स इमान लोकान नहंती न निबध्यते, हा जो या ठिकाणी शब्द वापरलेला आहे, तर तुम्ही जे म्हणताय की असं होऊ शकत नाही, त्याचं होऊ कसं दिसतं किंवा त्याचं असणारं समाधान तुमच्या मनामध्ये आहे, की समोर मारतोय तरी तुम्ही सुद्धा म्हणताय की मारत नाही किंवा मारणार आहोत नाही किंवा मरणार आहोत नाही. हे सगळे जे तुम्ही काय शब्द गोड गोड शब्द बोलताय त्याचं समाधान किंचित मी या ठिकाणी करतो. ते कसं मी समाधान करतो? आचार्य म्हणतात, सांगतो की काय तर विरुद्ध रूपी हा विरोध रूपी दोष येत नाही. का बरं? लौकिक दृष्टी आणि पारमार्थिक दृष्टी या दोन दृष्टीच्या अपेक्षेने वरील निर्देशाची उपपत्ती लागते. लक्षात ठेवा. मी पहिल्यांदा काय सांगतो, एक लौकिक दृष्टी आणि पारमार्थिक दृष्टी या दोन दृष्टी सगळ्या जगा या व्यवहारामध्ये आपण जर पाहिलं तर काय सर्वसामान्य माणसाची असणारी लौकिक दृष्टी, संत महात्मे जे आहे त्यांची पारमार्थिक दृष्टीने ते पाहतात, बाकीचे लौकिक दृष्टी व्यावहारिक दृष्टीनेच पाहतात. म्हणून या दृष्टीमध्ये पहिला भेद जो आहे हा पहिला भेद घेऊन जाणून घ्यायचा आहे की लौकिक लोकांची दृष्टी भिन्न आहे, संत महात्मे यांची असणारी दृष्टी शास्त्राची असणारी दृष्टी भिन्न आहे. तेच सांगितलं, एक लौकिक दृष्टी एक पारमार्थिक दृष्टी. लौकिक दृष्टी व पारमार्थिक दृष्टी या दोन दृष्टींच्या अपेक्षेने वरील निर्देशाची उपपत्ती लागते. वरील जो जे उपदेश केलेला आहे या दोन दृष्टी म्हणून सांगितलं, या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो म्हणे. तो असाच आहे लौकिक आणि पारमार्थिक दृष्टीच्या. लौकिक अनुषंगाने जरी सगळे व्यवहार हे चाललेला असला, व्यावहारिक त्यांचा चाललेला असता करत असले, कोणते व्यावहारिक लोक सगळा व्यवहार लौकिकदृष्ट्या जरी करत असले, ते पारमार्थिक दृष्टीचा जो आहे संन्यासी त्याच्या दृष्टीने ती निशाच आहे, रात्रच आहे तो सगळा व्यवहार. तेच या ठिकाणी सांगितलं. म्हणून लौकिक दृष्टी आणि पारमार्थिक दृष्टी. पारमार्थिक दृष्टी म्हणजे परमात्माच आहे, परमात्म्याच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही, म्हणून ती सगळी निशाच आहे त्यांच्या दृष्टीने, रात्रच आहे. जे लौकिक व्यवहार सगळे करत असले त्या ठिकाणी व्यावहारिक माणसं, तरी जो पारमार्थिक दर्शी आहे पारमार्थिक दर्शीच्या दृष्टीने तो सगळा जो व्यवहार आहे हा कशा रात्री समानच आहे, ती पारमार्थिक दृष्टी. आणि म्हणून दोन दृष्टी या ठिकाणी सांगितल्या, एक लौकिक दृष्टी आणि एक पारमार्थिक दृष्टी. या दोन दृष्टीच्या अपेक्षेने वरील उपपत्ती लागते. लौकिक दृष्टीचा आश्रय करून जी लौकिक दृष्टी आहे त्या लौकिक दृष्टीचा आश्रय करून काय देहाधिकच आत्मा या बुद्धीने मी मारणारा या लौकिक दृष्टीचा आश्रय करून हत्वापि मारूनही असे म्हणतात. पहिली जी दृष्टी आहे कोणती? लौकिक दृष्टी. त्या लौकिक दृष्टीचा आश्रय करून काय म्हणतात? लौकिक दृष्टीचा आश्रय करून देहाधिकच आत्मा या बुद्धीने म्हणजे लौकिक दृष्टीने मी मारणारा या लौकिक दृष्टीचा आश्रय घेऊन हत्वापि मारूनही. पहिला जो शब्द आहे हत्वापि, ती जी गोष्ट आहे ती कोणत्या दृष्टीने घेतली तर हत्वापि ही जी गोष्ट आहे लौकिक दृष्टीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी घेतली. म्हणून तेच सांगितलं हत्वापि मारूनही असं सांगतात. पण वर दाखवलेल्या पारमार्थिक दृष्टीचा आश्रय करून पहिली जी आहे लौकिक दृष्टीने हत्वापि सांगितलं, आणि पारमार्थिक जी दृष्टी आहे पारमार्थिक दृष्टीने काय केलं? वर दाखवलेल्या पारमार्थिक दृष्टीचा आश्रय करून मारत नाही व बद्धही होत नाही असे भगवान म्हणते. लोका न हंती न निबध्यते. हा पारमार्थिक दृष्टी. लौकिक दृष्टीने हत्वापि, पण पारमार्थिक दृष्टीने न हंती न निबध्यते. म्हणून दृष्टीमध्ये भेद त्या ठिकाणी. आणि म्हणून अशा प्रकारे पारमार्थिक दृष्टीचा आश्रय करून मारत नाही व बद्धही होत नाही असे भगवान म्हणत आहे. याप्रमाणे हत्वापि व न हंती न निबध्यते हे दोन्ही दोन दृष्टीच्या आश्रयाने उत्पन्न होतात. म्हणजे अशा प्रकारे एक लौकिक दृष्टी आणि पारमार्थिक दृष्टी. लौकिक दृष्टीच्या अनुषंगाने जरी हत्वापि जरी असलं ते वास्तविक पारमार्थिक दृष्टीने जर पाहायला गेलं तर काय न हंती न निबध्यते. तसं ज्या ठिकाणी या निशा सर्व भूतानां तोच असणारा अर्थ सारासार सगळा जरी त्या ठिकाणी व्यवहार चाललेला असला तरी पारमार्थिक दृष्टी आहे काय? पारमार्थिक दृष्ट्या ती निशा रात्रच आहे. त्यांच्या दृष्टीने सगळा जरी व्यवहार चालला, हे केलं ते केलं अमुक केलं, परंतु परमार्थ तत्व
ज्याने जीवनात प्राप्त केलेला आहे, म्हणून तो नित्य जागृत आहे. कोण जागृत आहे? की ज्याने आपल्या जीवनामध्ये ते परमार्थ तो प्राप्त करून घेतलेला आहे, तो नित्य जागृत अवस्थेमध्ये. परंतु जो व्यावहारिक संसारामध्ये आहे, सांसारिक सगळे पदार्थ प्राप्त करण्याचा जरी प्रयत्न करत असला तरी तो कोणत्या स्थानी आहे? तो निशा रात्रीच्या स्थानी, म्हणजे तो झोपेतच आहे. म्हणजेच काय, जे अज्ञानी आहेत हे नित्य निद्रा अवस्थेमध्ये आहेत, आणि जो ज्ञानी आहे आणि ज्ञानी नित्य जागृत अवस्थेमध्ये आहे. तेच थोडक्यात या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ननु, पुन्हा त्याच्यावरच आक्षेप पुन्हा घेतात. काय? ननु अधिष्ठानादिभिः संभूय करोति एव आत्मा कर्तारम आत्मानं केवलं तुह्या इति केवल शब्द प्रयोगात न एष दोषः आत्मनः अविक्रिय स्वभावत्वे अधिष्ठानादिभिः संहितत्वनुपत्तेः विक्रियार्थः हि अन्यैः सहननं संभवति संहत्या वा कर्तृत्व स्यात् न तु अविक्रियस्य आत्मनः केनचित् संहननम् अस्ति इति न संभूतकर्तृत्वम् उपपद्यते. अतः केवलत्वम् आत्मनः स्वाभाविकम् इति केवल शब्द अनुवादमात्रम्. आता झालं लौकिक आणि पारमार्थिक दृष्ट्या. आता केवल शब्दाच्या अनुषंगाने पुन्हा या ठिकाणी व्याख्या करतात. का? आता केवल शब्द जो आहे, या केवल शब्दाचा आक्षेप जो आहे, त्या केवळ शब्दावर आता या ठिकाणी आक्षेप घेतात. काय म्हणतात? अहो पण अधिष्ठानाशी मिळून, म्हणजे अधिष्ठानादी विशिष्ट असा आत्माच करतो. अधिष्ठान जे आहे, अधिष्ठान तथा करता त्यांनी संयुक्त जो आत्मा आहे, म्हणजे हे पंच जे आहे त्या पंचानी संयुक्त असणारा जो आत्मा आहे, अधिष्ठानादिकम विशिष्ट असा आत्मा कर्म करतो. तो जो अधिष्ठानादींनी युक्त असणारा जो आत्मा आहे तो आत्मा कर्म करतोच. कारण केवळ आत्म्याला जो करता समजतो तो दुर्मती. केवळ आत्म्याला, केवळ जो आत्म्याला काय, केवळ आत्म्याला जो करता समजतो तो दुर्मती. असा वरील वाक्यात केवळ आत्म्यालाच काय करतोय? केवळ आत्म्याला जो काय करता समजतो तो दुर्मती. परंतु अधिष्ठानाशी संयुक्त करतोय त्यावेळेस ते आम्हाला चालतंय. तशा प्रकारचा आक्षेप घेतात. म्हणून वरील वाक्यात केवळ शब्दाचा प्रयोग केलेला आहे. केवळ आत्मा जरी करता नसला तरी, केवळ आत्मा स्वतः करता नाहीये तरी सुद्धा काय, केवळ आत्मा जरी करता नसला तरी देहादिविशिष्ट आत्मा करता आहे असे ठरते. म्हणजे यद्यपि केवळ आत्मा करता नाहीये, परंतु तो आत्मा ज्यावेळेस काय, हे अधिष्ठान तथा करता म्हणजे या देहाशी संयुक्त होतो, त्यावेळेस तो आत्मा काय, तो आत्मा करता होतो. असं म्हणायला काय हरकत आहे? केवळ नाही करता, आम्हाला मान्य. नुसता आत्मा आहे ज्यावेळेस जे नित्य आत्मत्व आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, ते खरंच काही करत नाही, हे आम्हाला पण मान्य आहे. परंतु ते आत्मतत्व ज्यावेळेस शरीराशी संयुक्त होतं, केवळ आत्मा जरी करता नसला तरी देहादी विशिष्ट ज्यावेळेस या देहाशी संयुक्त होतो तो, त्यावेळेस काय होतो, तो आत्मा करता आहे असे ठरते. त्यावेळेस तो निश्चितपणे काय होतो, तो करता होतो. मग याच्यावर काय, हा दोष येत नाही. समाधान काय म्हणतात? हा दोष येत नाही. कारण का? कारण हा असा दोष, असं जे तुम्ही म्हणताय हे योग्य नाही. कारण का? कारण अविक्रियत्व हा आत्म्याचा स्वभाव असल्यामुळे त्याने अधिष्ठानाशी संघात पावणे अनुपन्न आहे. तुम्ही जे म्हणताय हे चुकीचंच आहे. त्याचं कारण असं, त्याचं कारण काय, तर त्याचं कारण आत्मा अविक्रिय आहे. अविक्रिय आत्मा असल्यामुळे अविक्रिय हा आत्म्याचा स्वभाव आहे. जो ज्याचा स्वभाव असतो त्या स्वभावापासून तो दूर जाऊ शकत नाही. सस्य भाव हा त्याचा तो भावच आहे. मग आत्म्याचा भाव काय आहे? आत्मा अविक्रिय, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची क्रियाच घडत नसेल तर मग या पंचांशी एकत्र होऊन पुन्हा त्याचा तो करता होतोय, कसं काय म्हणता येईल? ते आम्ही म्हणू शकत. म्हणजे तुम्ही जे म्हणताय हे चुकीचं आहे. आत्मा स्वतः अविक्रिय असल्यामुळे कुठल्याही गोष्टीची त्याचा संबंध येऊ शकत नाही. हा म्हणून कारण अविक्रिय हा आत्म्याचा स्वभाव असल्यामुळे त्याने अधिष्ठानाशी संघात हे जे अधिष्ठान जे सांगतायत मी पंच, त्याच्याशी संघात पावणे अनुपन्न आहे. त्याचा त्याशी काही संबंध येऊ शकत नाही. कारण का? कारण विक्रियावानाचा इतर पदार्थाशी संघात होऊ शकतो. कारण जो विक्रिय ज्याच्यामध्ये बदल होतो, क्रिया घडत असतात, अशा प्रकारचा जो पदार्थ आहे त्याचा दुसऱ्याशी काय होतो, संघ होऊ शकतो. आणि असा संघात घेऊन त्याला कर्तृत्व प्राप्त होते. आणि अशा प्रकारे त्याचा दुसऱ्या गोष्टीशी
संघात म्हणजे त्यांच्याशी एकत्रीकरण झाल्यानंतर काय होतं, त्यांच्याशी एकत्रीकरण झाल्यानंतर त्याला कर्तृत्व प्राप्त होते, पण काय अविक्रियात्म्याचा. परंतु या ठिकाणी काय आहे, आत्म जे तत्व आहे हे आत्मतत्व अविक्रिय, म्हणजे अशा प्रकारे अविक्रिय आत्म्याचा कोणाशी संघात होऊ शकत नाही. अविक्रिय जो आत्मा आहे त्या अविक्रिय आत्म्याचा कोणाही संघात होऊ शकत नाही. त्यामुळे अधिष्ठानाशी म्हणून संघात पाहून तुम्ही जे काय म्हणताय तो जो आहे आत्मतत्व ते अधिष्ठानाशी म्हणून कर्म करतं म्हणून त्याचा तो करता होतो असा जो तुमचा आक्षेप आहे तो पूर्ण चुकीचा होतो. कारण का अविक्रिय असल्यामुळे तेच सांगितलं, पण अविक्रिय आत्मा असल्यामुळे आत्म्याचा कोणाशी संघात होऊ शकत नाही, त्यामुळे त्याचा कोणाशीही संघात होऊ शकत नाही. त्यामुळे अधिष्ठानाशी म्हणून संघात पाहून तद्विष्टवून आत्म्याचे कर्तृत्व योग्य ठरत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे तुम्ही जे त्याच्यावर अध्यारोपित करताय त्या अधिष्ठानाशी एकत्र येऊन काय करतोय, तो या सगळ्याचं कर्तृत्व जे त्याच्यावर तुम्ही हे करताय स्थापित करताय ते योग्य ठरत नाही. मग केवळ मग आत्म्याला केवळ विशेषण का लावले, यास्तव आत्म्याचे केवलत्व स्वाभाविक आहे. त्यामुळे येथील केवळ हा शब्द केवळ म्हणून तुम्ही केवळ हे का इथं हे दिलं, मग यास्तव आत्म्याचे केवलत्व स्वाभाविक आहे. मग तुम्ही हे जे विशेषण लावलं केवळ हे विशेषण लावण्याचं काय कारण, तर त्याच्यावर उत्तर देतात यास्तव आत्म्याचे केवलत्व स्वाभाविक आहे. आलं का लक्षात, तिथं त्याच्यामध्ये काय दुसरं लावायची गरज नाही, तो केवळ साक्षी केवळ निर्गुणश्च अशा प्रकारे त्याचं ते सांगितलंय श्रुतीने. आणि म्हणून त्या ठिकाणी काय केवळ हा शब्द केवळ अनुवाद मात्र केलेला आहे, तर काही विशेष त्या ठिकाणी बोलायचं नाही, ते अनुवाद मात्र आहे. आलं का लक्षात. आणि अशा प्रकारे अविक्रियच्या आत्मना श्रुती स्मृती न्याय प्रसिद्धम. मग केवळ या शब्दाची आता पुन्हा व्याख्या करतात. अविक्रियत्व काय, अविक्रियत्वाच्या आत्मनः श्रुती स्मृती न्याय प्रसिद्धम अविकार्योयम अविकार्योयम उच्यते गुणैरेव कर्माणि क्रियन्ते शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति इत्यादि असत्कृत उपपादितं गीतासु एव तावत् श्रुतिषु अपि ध्यायतीव लेलायतीव इति एवम् आद्यासु न्यायतः निर्वयम् अपरतन्त्रम् अविक्रियम् आत्मत्वम् इति राजमार्गः. विक्रियावत्व अभ्युपगमेऽपि आत्मनः स्वकीया एव विक्रियाः स्वस्य भवति अर्हति न अधिष्ठादीनां कर्मणि आत्मकर्तृकानि स्युः न हि परस्य कर्मपरेण कृता आगन्तुम् अर्हति यत्तु अविद्यागमति न तत्तस्य तथा रजत्वं न शक्तिकायाः यथा वा तलमलिनत्वं बालैः गमितम् अविद्याया न आकाशस्य तथा अधिष्ठानादि विक्रियोऽपि तेषाम् एव न आत्मनः. तस्माद्युक्तमुक्तम् अहं कृतत्वबुद्धि लेप अभावात विद्वान् न हन्ति न विबध्यते इति. अशा प्रकारे काय म्हणतात आत्म्याचे त्या ठिकाणी आता आत्मा केवळ या शब्दाचा जी व्याख्या चाललेली आहे ती केवळ शब्दाची असणारी व्याख्या या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न करतात. काय म्हणतायत ते त्या ठिकाणी असे म्हणतायत काय आत्म्याचे केवलत्व अविक्रियत्व श्रुती स्मृती न्याय प्रसिद्ध आहे. श्रुती स्मृती न्यायामध्ये आत्मा केवळ हा शब्द त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणून आत्म्याचे केवलत्व अविक्रियत्व श्रुती स्मृती न्याय प्रसिद्ध आहे. हा अविकार्य म्हटला आहे, त्याच आत्मतत्वाला अविकार्य असं सुद्धा म्हटलं आहे. गुणांकडून कर्मे केली जातात. मगाशी सांगितले गुणागुणेषु वर्तन्ते या न्यायाने कर्म केली जातात. शरीरात स्थित असला तरी करीत नाही, तो या शरीरामध्ये जरी स्थित असला तरी कशाची त्याचा संबंध नाही, करीत नाही इत्यादी गीतेतच अगोदर अनेकदा उपपादन केलेले आहे. असे सगळं गीताशास्त्रामध्ये आत्तापर्यंत 16 अध्याय 17 अध्यायामध्ये हे सगळा विषय सातत्याने सांगत आपण आलेलो आहे. गीतासु म्हणजे सांगित इत्यादी गीतेत अगोदर अनेकदा उपपादन केलेले आहे. तसेच जणू काय ध्यान आत्मा ध्यान करतो, जणू काय हालचाल करतो, निष्क्रियम निष्क्रियम शांतम इत्यादी वगैरे अनेक श्रुतिवचनांनी आत्म्याचे अविक्रियत्व सांगितले. म्हणजे अशा प्रकारे श्रुती स्मृती गीता या सगळ्यांच्या द्वारे सांगायचं सारं काय तर आत्म्याचं अविक्रियत्व स्पष्ट केलेलं आहे. अविक्रियत्व सांगितलं. न्यायाने सुद्धा काय सांगितलं आत्म्याचं अविक्रिय सिद्ध, न्यायतः सुद्धा आत्म्याचं अविक्रिय सिद्ध केलेलं आहे. आता न्याय दाखवतो. न्यायशास्त्र काय म्हणतंय आत्मा स्वतः विकार पावत नाही, कारण तो आकाशाप्रमाणे निर्वयव आहे. न्यायशास्त्र सुद्धा तेच सांगतं.
काय सांगतं तर आत्मा विकार पावत नाही. कारण का तो आकाशाप्रमाणे निरवयव आहे. ज्याप्रमाणे आकाश सर्वत्र व्याप्त असून कुणाशी काय संग पावत नाही, कुणामध्ये मिक्स व्हायला जात नाही, त्याचप्रमाणे आत्मा स्वतः विकार पावत नाही. कारण तो आकाशाप्रमाणे निरवय आहे. तो परत विकार पावत नाही कारण तो स्वतंत्र आहे. जो स्वतः कोणाचंही कार्य नसलेला व असंग असलेला आत्मा तो परतंत्र असणं शक्य नाही. अशा स्वतंत्र आहे. त्याला काही कोणाला काही विचारायची गरज नाही. मग जी व्यक्ती स्वतंत्र असते ती व्यक्ती परतंत्रात कधी जाईल का? आपण काय नसलं तर चालेल, पण मी आपला स्वतंत्र बरा आहे. तू मला उद्या एवढे पैसे देशील आणि म्हणशील मी असं करतो, तू असं अमुक कर, तसं करतं, मला बाबा परतंत्रता नको. हे जे काय आहे 2 रुपये मला याच्यातनं मिळतात, त्यातनं मी सुखी आहे कारण मी याच्यामध्ये स्वतंत्र आहे. पण जो स्वतंत्र व्यक्ती असतो तो ज्याप्रमाणे परतंत्रात जाणं त्याला पसंत नाही, त्याप्रमाणे आत्मतत्व स्वतंत्र आहे. मग स्वतंत्र असताना पुन्हा अधिष्ठानाशी संयुक्त होऊन परतंत्रात कशाला जाईल? न्यायता ही गोष्ट बसत नाही. आणि म्हणून काय असंग असलेला आत्मा परतंत्र असणे शक्य नाही. तसेच ते आत्मतत्व अविक्रिय आहे. हा न्यायाचा मार्ग आहे. ते अविक्रिय आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची क्रिया होत नाही. हे सुद्धा न्यायाचाच सांगितलं. न्यायाचा मार्ग आहे. शिवाय आत्मा विकार पावतो असे जरी मानले तरी त्याची स्वनिष्ठ विक्रिया म्हणजे समजा आत्मा विकार पावतो असं जरी आपण म्हटलो तरी सुद्धा काय होतं? आत्मा विकार पावतो असे जरी मानले तरी त्याची स्वनिष्ठ विक्रिया म्हणजे स्वरूपातील विक्रिया त्याला स्वतःलाच होईल. जरी विकार पावतो असं जर म्हटलो, हे अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे. आत्मा जरी विकार पावतो असं जरी म्हटलो तरी त्याची असणारी हा फार महत्त्वाचा विषय आता सांगितला. आत्मा विकार पावतो हे जरी मानले तरी त्याची स्वनिष्ठ विक्रिया त्याच्यामध्ये होणारी प्रक्रिया ती कशी असणार आहे? म्हणजे स्वरूपातील विक्रिया त्याला स्वतःलाच होईल, त्याच्यामध्येच तो होईल. काय जे व्हायचंय अलग लक्षात दे, काय बदल व्हायचे नाही व्हायचे ते त्याच्या पुरत्या मर्यादित अवस्थेमध्येच ते होतील. ते दुसऱ्याशी त्याचा संबंध जाणार नाही, त्याच्यामध्येच काय जे व्हायचं ते होईल. म्हणजे तेच सांगितले स्वरूपातील विक्रिया त्याला स्वतःलाच होईल. आपली विक्रिया आपल्यातच होणे योग्य आहे, कारण जी काय विक्रिया आहे त्याची त्याच्यामध्येच होणं योग्य आहे, त्यामध्ये त्याच्यामध्येच होईल. योग्य होणे आहे अर्थात आत्म्यामध्ये स्वनिष्ठ विक्रिया होत असे जरी मानले तरी अधिष्ठानाधिकांची कर्मे आत्मकर्तृत्व त्याचा आत्माकर्ता आहे हे होऊ शकत नाही. म्हणजे अशा प्रकारे ती जी काय विक्रिया आहे ती त्याच्यामध्येच होईल. हे अधिष्ठानाधिकांची जी कर्म आहे आणि त्याच्यामुळे आत्मकर्तृत्व आहे ते काही तिथं होऊ शकत नाही, त्यांच्याशी त्याचा संयोग होऊ शकणार नाही. दुसऱ्याने म्हणजे आत्म्याने न केली दुसऱ्यांचे म्हणजे अधिष्ठानांची कर्मे आत्म्याकडे वस्तुतः येऊ शकत नाही. आणि म्हणजे ही सगळी जी अधिष्ठानाधिकांच्या द्वारा केलेली सगळी कर्म प्रकृतीमध्ये होणारी सगळी ज्या क्रिया आहेत याचा आत्मतत्वाशी काही एक संबंध नाही, स्पष्ट. पण जे अविद्येने आत्म्यावर आरोपिलेले कर्म ते त्याच्या आत्म्यात होऊ शकत नाही, आरोपित केले. जरी अविद्याद्वारे आत्म्यावर हे आत्मा याचा करता याचा अमुक त्याचा तमुक हे सगळं जरी तुम्ही त्या ठिकाणी केलेलं असलं तरी सुद्धा पण जे अविद्याद्वारे वास्तविक नसताना सुद्धा अविद्येद्वारे आत्म्यावर काय केलं? पण जे अविद्येने आत्म्यावर आरोपिले कर्म ते त्याचे आत्म्याचे होऊ शकत नाही. जरी तुम्ही किती अध्यारोपित करा अविद्येमुळे ते त्याचं होऊच शकत नाही. कसं? जसे आरोपित्व रजत्व हे शिंपल्याचे केव्हाही होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे शिंपल्यामध्ये आरोपित रजतत्व म्हणजे चांदी ज्यावेळेस समुद्रावर गेला समुद्रानंतर ते सगळे शिंपले पडलेलेच उलटे, मग त्याला भ्रम काय झाला? अरे चांदी किती चककते. हे काय केलं? शिंपल्यावर अध्यारोपित केलं त्याने रजत, परंतु ते रजत त्याच्यावर आरोपित केल्याने त्या शिंपले खरोखर चांदीचे होणार आहेत का? तर ज्याप्रमाणे ते शिंपले ज्याप्रमाणे खरोखर आरोपित केलेल्या धर्मामुळे होऊ शकणार नाही, त्याचप्रमाणे आत्म्यावर किती जर मी अध्यारोपित केलं अविद्यादी कर्तृत्वादी तरी त्या आत्म्याचं होऊ शकत नाही. जसे आरोपित व रजत्व शिंप्याचे केव्हाही होऊ शकत नाही, किंवा अज्ञ लोकांनी अविद्येमुळे आरोपिले तलमलत्व वस्तुतः आकाशाचे होऊ शकत नाही. आकाशामध्ये अज्ञ लोकांनी किंवा मुलांकडनं किती धुळफूक केली
तरी त्या धुलफेकीचा ज्याप्रमाणे त्या आकाशाशी काही एक संबंध होत नाही, त्याचप्रमाणे काय आकाशाचे होऊ शकत नाही, त्याप्रमाणे अधिष्ठानादिकांची विक्रिया ही अधिष्ठानादिकांचीच आहे. अधिष्ठानामध्ये होणारे जे काही बदल आहेत त्या ठिकाणी अलग लक्षात, ते अधिष्ठानादिकांचेच आहे. अधिष्ठान तथा करता करण वगैरे जे आहे, दैवम चैवात्र विविधाच प्रचेष्टा दैवम चैवात्र पंचमम, हे जे त्या ठिकाणी म्हणजे थोडक्यात ज्या प्रकृतीमध्ये होणाऱ्या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या प्रकृतीच्याच आहेत, त्याचा आणि आत्मतत्वाचा काही एक संबंध नाही, हे स्पष्ट केलं त्यांनी. अधिष्ठानादिकांचीच आहे, त्यामुळे ती आत्म्याची नव्हे, त्याचा आत्म्याचा काही एक संबंध नव्हे. यास तो मी करता ही भावना व पश्चातापरूपी बुद्धिलेप यांचा अभाव असल्यामुळे, आणि त्याचमुळे काय होतं, मी करता ही भावना आणि त्यानंतर पश्चातापरूपी बुद्धिलेप यांचा अभाव असल्यामुळे विद्वान कोणाला मारत नाही आणि बद्ध होत नाही, हे योग्यच आहे. आणि म्हणजे हा अशा प्रकारे त्याचा परस्पर संबंधच नसल्यामुळे या ठिकाणी सुद्धा आत्मत्वाचा या अधिष्ठानाशी परस्पर संबंध असल्यामुळेच काय होतं, तिथे मी करता ही भावना सुद्धा नाही आणि भावना नसल्यामुळे पश्चातापरूपी बुद्धिलेप सुद्धा त्या ठिकाणी नाही. या दोन्ही गोष्टी नसल्यामुळे विद्वान कोणाला मारत नाही आणि त्यामुळे कोणाचा करता कर्म करण काही तो, हे त्या ठिकाणी स्पष्ट केलं. आता दुसऱ्या अध्यायामध्ये जाऊन पुन्हा सगळं बघायला लागेल तिथे. करता कर्म करण काहीच होत नाही तो कोणाचा, कोणाला मारत नाही आणि बद्धही होत नाही, हे अगदी योग्य सांगितलेलं आहे, अतिशय योग्य सांगितलंय. त्यानंतर न्यायम हंती न न अयम हंती न हन्यते, हे त्या ठिकाणी सांगितलं. न हंती न हन्यमाने शरीरे, तेच सांगितलं. नायम हंती न हन्यते प्रज्ञाय न जायते इत्यादी हेतुवचनेन अविक्रियत आत्मनः उत्तम. गीतेमध्ये सुद्धा मागच्या सगळ्या श्लोकांमध्ये वेदा विनाशनम नित्यम इति विदुषः कर्माधिकार निवृत्तिं शास्त्रादौ संक्षेपतः उक्तः मध्ये प्रसारितं तत्र प्रसंगं कृत्वा इति उपसंहारति शास्त्रार्थ पिंडीकरणं विद्वान हंती न बद्धते. त्यानंतर पुनः आत्म्याचे विक्रिय सांगतात. आत्म्याचा विक्रिय तो पूर्व दुसऱ्या अध्यायात अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे. न जायते म्रियते वा कदाचित् अहम सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च अथवा न माम कर्माणि लंपन्ति न मे कर्मफले स्पृहति, या सगळ्याच्या द्वारे न जायते म्रियते वा कदाचित् वासांसी जीर्णानि यथा, या सगळ्याच्या माध्यमातून आत्म्याचा असणारा अविक्रियत्व अतिशय स्पष्टपणे गीतेमध्ये सांगायचा प्रयत्न त्यांनी केला. ते सांगितलं. पुन्हा आत्म्याचा अविक्रिय सांगतात. हा मारत नाही अथवा मारला जात नाही. न हंते हन्यमाने शरीरे नायम हंती न हन्यते, या श्लोकाच्या द्वारे हा मारत नाही मारला जात नाही अशी प्रतिज्ञा करून न जायते म्रियते वा कदाचित् इत्यादी हेतुबोधवचनाने आत्म्याचे अविक्रिय सांगितले. त्यानंतर वेदा विनाशनम नित्यम येनमजव्ययम, या श्लोकाच्या द्वारे सुद्धा तेच सांगण्याचं. वेद अविनाशनम नित्यम, याला तू अविनाशी स्वरूपाचा जाण, हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला. या वचनाने विद्वानाच्या कर्माधिकाराची निवृत्ती शास्त्राच्या आरंभी संक्षेपतः सांगून, मग हे सगळं कुठं सांगितलं, शास्त्राच्या आरंभी म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये हा सारासार विचार सगळा तिथंच सांगितला. निष्क्रिय अविक्रिय आत्मा, हे सगळं जे आहे न जायते म्रियते वा श्लोका, या सगळ्या श्लोकांच्या द्वारे हा विषय सारासार त्या ठिकाणी सांगितला. मध्ये सुद्धा अहमी सर्व यज्ञाना भोक्ता च प्रभुरेव च न तो माम अभिजानन्ति तत्त्वेन तश्चवन्ति, ते मध्ये सुद्धा तोच विषय पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मध्ये ठिकाणी पुन्हा प्रसंग आणून विस्तार केलेल्या कर्माधिकाराच्या निवृत्तीची आणि कर्माधिकाराची निवृत्ती म्हणजे सर्व कर्मपरित्यागाची असणारी, आत्म्यावर कुठल्याच प्रकारचे कर्माचा त्याचा काही संबंध नसतो, हे पुन्हा सांगण्याचा गीतेमध्ये 17 अध्यायाच्या द्वारे प्रयत्न त्यांनी केला. येथे शास्त्रार्थाचा एकत्र संग्रह करण्यासाठी विद्वान मारित नाही आणि बद्धही होत नाही असा उपसंहार सुद्धा आणि शेवट सुद्धा, म्हणजे दुसऱ्या अध्यायापासून जे आरंभ केलं न जायते म्रियते वा नायम हन्ति न हन्यते माने शरीरे वगैरे इथनं जे आरंभ केला, मध्ये सुद्धा अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु माम अभिजानन्ति तत्त्वेन तश्चवन्ति ते, अशा प्रकारे आनंद आणून या शेवट 18व्या अध्यायापर्यंत 18व्या अध्यायामध्ये सुद्धा येथे शास्त्रार्थाचा म्हणजे दुसऱ्या अध्यायात जो आरंभ केला वासांसी जीर्णानि जायते म्रियते, म्हणजे आत्मा कुठल्याही कर्माचा अथवा कोणाचाही
करता भोगता हा काही होत नाही हा जो त्या ठिकाणी आरंभ केला त्याचाच असणारा उपसंहार क्लिष्ट आहे अत्यंत समजायला. या 18व्या श्लोकामध्ये या श्लोकामध्ये आणून सांगतो. न हन्यते न हत्वापि सीमान लोका न हंती न हन्यते. म्हणजे दुसऱ्या श्लोकाचा जो आरंभ केला काय नायम हंती न हन्यते हन्यमाने शरीर वगैरे तिथनं जे एकदा आरंभ केला ते इथं 18व्या श्लोकामध्ये अध्यायामध्ये आणून त्यांनी सोडलं. एवढा बारीक विचार आता यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. थोडक्यात काय आत्म्याचं अविक्रियत्व जे आहे थोडक्यात आत्म्याचं असणारं अविक्रियत्व या ठिकाणी त्यांनी संपूर्ण गीताशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. हे सांगण्याचा त्यांनी म्हणून उपसंहार सांगितलेला जो तिथं आरंभ केला आदे अंतेची यद अस्ति मध्येपि तथा या न्यायाने ज्या आधी आहे तेच अंत सांगितले म्हणून मध्ये सुद्धा तथा म्हणून संपूर्ण गीता शास्त्रामध्ये आत्म्याचं असणारे अविक्रियत्व सच्चिदानंद स्वरूप अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां न चा संगति नैव मुक्तिर्न नैयः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम मनोबुद्धि अहंकार युक्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिव. अशा असणारं आत्म्याचं असणारं यथार्थ दर्शन जे आहे हेच गीताशास्त्रामध्ये सांगितलं आणि तेच आरंभी आणि शेवटमध्ये सुद्धा तेच त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतात आणि म्हणून पुन्हा पुन्हा प्रसंग आणून विस्तार केलेल्या कर्माधिकाराची निवृत्ती येथे शास्त्रार्थाचा एकत्र संग्रह करण्यासाठी विद्वान मारत नाही आणि बद्धही होत नाही असे उपसंहारामध्ये भगवान सांगतात. एवं च सदी देह भृत्वाभिमानवत्तौः अविद्या अकृत शेषकर्मसन्न्यासोपत्तेः सन्न्यासीनामनिष्टादीतिविधकर्मफलं न भवति इति उपपन्नं तद्विपर्ययात् च इतरेषां भवति इति एतत् च अपरिहार्य इति एषा गीताशास्त्रात् उपसंहृतः स एष सर्ववेदानुसार निपुणमतिभिः पंडितैः विचार्यः प्रतिपत्तव्यः इति तत्र प्रकारणविभागेन दर्शितम् अस्माभिः शास्त्र न्याय अनुसारेण. आणि म्हणतात काय म्हणतात आणि याप्रमाणे काय विद्वानाला कर्माधिकार नाही असे सिद्ध झाले. सर्व कर्मसन्यास ज्याला आत्मज्ञान झालेला आहे त्याच्यासाठी सर्व कर्मसन्यासच सांगितलं. यस्यात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनैव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. सारासार या सगळ्या श्लोकाचे या दोन श्लोक जे आहेत तुला 16 आणि 17 याचा सारासार अर्थ या ठिकाणी सांगितलं. थोडक्यात काय सांगितलं की अशा प्रकारचा जो आत्मविद आहे त्या आत्मविद्याला कुठल्याच प्रकारचं कार्य या ठिकाणी सांगितलेलं नाही. त्यासाठी सर्व कर्मसन्यासच सांगितलं आणि हाच गीताशास्त्राचा यथार्थ अर्थ आहे असं आचार्यांना किंवा आचार्यांची असणारी जी परंपरा आचार्यांच्या अगोदरचे असणारे आचार्य त्या सर्वांना हीच परंपरा किंवा हाच न्याय गीताशास्त्रामध्ये सांगितलेला आहे. हे अभिप्रेत आहे तेच सांगितलं. आणि याप्रमाणे विद्वान जो विद्वान आहे सगळ्या गीतेमध्ये काय सांगितलं तेच या ठिकाणी आता सांगण्याचा प्रयत्न केला. आणि याप्रमाणे जो विद्वान आहे म्हणजे आत्मज्ञान प्राप्त केलेला आहे त्याला कुठल्याच प्रकारचा कर्माधिकार नाही असे सिद्ध झाले. त्याला कुठल्याच प्रकारचा कर्माधिकार नाही हे या ठिकाणी आता सिद्ध झाले असता देहच मी अशा देहाभिमानाचा अभाव अनुपत्ती झाला असता अविद्येमुळे होणारी जी सर्व कर्मे त्याची संन्यासाची सिद्धी होत असल्यामुळे संन्यासांना फलभूत संन्यासांना कर्माचे इष्ट अनिष्ट आणि मिश्र असे त्रिविध फल प्राप्त होत नाही. आणि ज्या प्रकारे ज्यांनी त्या आत्मतत्वाला जाणलं त्यांना कुठल्याही प्रकारचं अनिष्ट मिष्ट मिश्रांच्या त्रिविधम कर्मानं फलम या कर्माचा त्याचा कुठल्याही प्रकारचा संग होत नाही त्रिविध फल प्राप्त होत नाही असे जे श्लोक 12 मध्ये म्हटले आहे ते सर्वथा योग्य आहे. ज्याने आत्मज्ञान प्राप्त केलं आहे त्याला या कुठल्याच प्रकारच्या कर्माचा संग होत नाही. मा कर्मफल हेतुर्भूः त्याची कर्मफल त्याला हेतुभूत होत नाही पुनर्जन्माला तेच सांगितलं. आणि म्हणून जे 12 श्लोकामध्ये सांगितले ते सर्वथा योग्यच आहे. परंतु त्याच्या विपर्यायामुळे म्हणजे जो अज्ञानी त्या अज्ञानीच्या ठिकाणी काय अज्ञानीच्या ठिकाणी देहाभिमान असल्यामुळे जो अज्ञानी आहे त्याच्यामध्ये देहाभिमान आहे आणि तो देहाभिमान असल्यामुळे इतरांना म्हणजे असन्यासी म्हणजे जे कर्मयोगामध्ये नित्य आहे जे कर्मिणा आहे गृहस्थी आहे जे संसारी आहे त्यांच्यासाठी काय असन्यासींना ते त्रिविध फल प्राप्त होते त्यांच्यासाठी ते सांगितले.
अनिष्ट इष्ट मिश्रांचे जे फल आहे, ज्यांनी आत्मज्ञान प्राप्त केलेलं नाही असे जे अज्ञानी आहेत त्यांच्यासाठी हा कर्मफलाचा सिद्धांत त्या ठिकाणी कर्मविपाक जो सिद्धांत आहे, हा कर्मविपाक कर्मफलाचा जो सिद्धांत आहे, हे ते सगळे जे अज्ञानी आहेत या अज्ञानीन करतात. जो ज्ञानी आहे, ज्ञानीला काही नाही, तस्य कार्यम न विद्यते, त्याला काही नाही, कुठल्याही प्रकारचा कर्मफल नाही, काही नाही. परंतु अज्ञानी अज्ञानीचा सगळ्याशी त्या ठिकाणी संग होतो. आणि म्हणजे अशा प्रकारे गीताशास्त्रात त्रिविध फल प्राप्त होते. हे वर सांगितलेले तत्व अपरिहार्य आहे. याप्रमाणे या गीताशास्त्राचा अर्थाचा उपसंहार केला आहे. म्हणजे असा सारासार या संपूर्ण गीताशास्त्रामध्ये अथवा या गीताशास्त्राचा उपसंहार काय, तर जो ज्ञानी आहे, ज्ञानीचा कुठल्याही कर्माशी कर्मफलाशी संबंध होत नाही. जो अज्ञानी आहे त्या अज्ञानीचा कर्म आणि कर्मफलाशी संयोग होतो आणि तो काय जन्म मरणाच्या चक्रामध्ये येतो. जो ज्ञानी आहे त्याचा कर्म आणि कर्मफलाशी संयोग नसल्यामुळे जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये तो येत नाही. हा संपूर्ण गीताशास्त्राचा उपसंहार अर्थ या श्लोकामध्ये 17व्या श्लोकामध्ये सांगण्याचा भगवंतांनी प्रयत्न केला आहे. पण त्याच्या ते सांगितलं याप्रमाणे या गीताशास्त्राच्या अर्थाचा उपसंहार केला आहे. तो हा सर्व वेदार्थाचा सारभूत ते सगळ्या वेदशास्त्रामध्ये हेच सांगितलं, दुसरं काही सांगितलेलं नाही. सर्व वेदार्थाचा सारभूत अंश कुशाग्र बुद्धी पंडितांनी विचारांत घेऊन स्वीकारावा. आणि हाच अर्थ आचार्य आता स्पष्ट सांगतायत की हा अर्थ जो आहे, हाच अर्थ सगळ्या वेदार्थाचा सारभूत अंश कुशाग्र बुद्धी पंडितांनी जे काय आहे, जे पंडित महात्मे जे आहेत त्यांनी हाच अर्थ असा सांगितला आहे. जो ज्ञानी आहे त्याचा कोणत्याही कर्माशी संबंध नाही, जो अज्ञानी आहे त्याचा सर्व कर्माशी संबंध, हा जो अर्थ आहे. म्हणजे जो ज्ञानी आहे त्याला सर्व कर्मपूर्वक संन्यास आणि जो अज्ञानी आहे त्याला इतर कर्मांचा अधिकारी, हा जो विषय आहे हा विषय कुशाग्रबुद्धी पंडितांनी विचारात घेऊन स्वीकारावा. आणि म्हणून ठिकठिकाणी विभाग करून शास्त्र व न्याय यांच्या अनुसार आम्ही प्रदर्शित केलेला आहे. आणि हाच सर्व कर्मसंन्यास हा जो सिद्धांत आहे, हा सर्व कर्मांचा सिद्धांत, सर्व कर्मसंन्यास सिद्धांतच गीताशास्त्रामध्ये ठिकठिकाणी आचार्य प्रतिपादित केलेला आहे, प्रदर्शित केलेला आहे, असं आमचं स्पष्टपणे मत आहे. म्हणून संपूर्ण गीताशास्त्रामध्ये काय सांगितलं तर संपूर्ण गीताशास्त्रामध्ये एवढंच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. वासुदेव सर्वम विद्याविन संपन्ने ब्राह्मणे हस्तिनेषु जैव शुकागे पंडिता समदर्शन, ज्याला समदर्शन प्राप्त झालेला आहे त्या सर्व कर्मसंन्यास असा असणारा तो तत्वज्ञानी आत्मविद ब्रह्मविद तो ब्रह्मभावालाच जातो. आणि त्याच व्यतिरिक्त जो आहे देहामध्ये आत्मभाव ठेवून जो कर्म करतो त्या कर्माने तो बद्ध होऊन जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये पुन्हा येतो. हाच सारासार संपूर्ण गीताशास्त्राचा अर्थ या ठिकाणी भगवंतांना आणि त्या अनुषंगाने आचार्य परंपरेला अभिप्रेत आहे. एवढा अत्यंत क्लिष्ट अत्यंत सूक्ष्म अर्थ या ठिकाणी 17व्या श्लोकामध्ये सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याचा या ठिकाणी असणारा अर्थ यथाबुद्धी त्याला अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे जसा सांगण्याचा प्रयत्न आला त्याप्रमाणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा वाचा, ऐका. अत्यंत सूक्ष्म, कारण तो विषय आता या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे, आता त्यांना संपवायचं या ठिकाणी. त्यामुळे व्यवस्थित आणि अत्यंत कुशाग्र बुद्धीने हा अर्थ तुम्ही ग्रहण करू शकता. आणि त्यानंतर असणारा 18वा श्लोक जो आहे त्याचा विषय सुद्धा आता झालं, उपसंहार झाला म्हणजे विषय संपला. आता नुसतं आता अर्थ सांगत पुढे जातं. म्हणून अत्यंत इथंच जास्त भाष्य आलं होतं, ते आता व्यवस्थित अर्थ सांगण्याचा प्रयत्न झाला. आणि 18वा अध्याय आहे, 18वा श्लोक जो आहे कोणता, न्यायम नेयम परिज्ञाता द्विविधा कर्मचातुर करणम कर्म करते द्विविध कर्म संघा, त्याचा विशेष अर्थ आता उद्याच्या पाठाला पाहणार आहोत. आता पुढचा अध्याय का वाचन होणार, पठन